नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? चला तर मग आज आपण करणार आहोत वांग बटाट्याची शाकभाजी, जी आपण लग्न समारंभात, वास्तुशांतीमध्ये, पूजेमध्ये अशा कार्यक्रमामध्ये आपण जी शाकभाजी खातो तीच भाजी आज आपण इथे करणार आहोत. त्यासाठी इथे मी 1 वाटी गावरान चणा 3 ते 4 तास भिजवून घेतलेला आहे आणि वांग बटाटासुद्धा चिरून घेतलेला आहे. तर इथं आपण पूर्ण मसाल्याची तयारी करून घेतलेली आहे. कांदा, टोमॅटो, लसूण, अद्रक, खोबरं, कोथिंबीर हे सगळं काढून घेतलेलं आहे. तर एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे मी स्लाइस करून, तो आपण मिक्सरच्या भांड्यात आता घालून घेतो आहे. याचा आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे. आता आपण ही पेस्ट काढून घेऊया आणि याच भांड्यामध्ये आता आपण टोमॅटो आणि लसूण, अद्रक घालून घेऊया. टोमॅटोसुद्धा एक मीडियम साईजचा घेतलेला आहे. 1 इंचाचा अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आणि 15 ते 16 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. याची आता आपण छान प्युरी करून घेऊया. हे सुद्धा आपण छान पेस्ट करून घेऊया. एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे. तर हे काढून घेऊया आपण. आणि ओलं खोबरं जे मी चिरून घेतलं होतं, तुम्ही किसून घेतलं तरी चालेल, ते आता आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेलं आहे. आणि कोथिंबीर घेतली आहे, धुवून घेतलेली आहे कोथिंबीर. तर हे आपण खोबरं आणि कोथिंबीरसुद्धा बारीक छान वाटून घेऊया. आता आपली पूर्ण भाजीची तयारी झालेली आहे. तर आपण भाजीला फोडणी घालूया. थोडंसं या भाजीला तेल जास्त लागतं, त्यामुळे मी थोडंसं जास्त घेतलेलं आहे. तर आता आपण फोडणीला 1 तेजपान घातलेलं आहे, 2 लवंगा घातलेल्या आहेत आणि 2 काळी मिरी घातलेली आहे. हा खडा मसाला आपला भाजला की आपण याच्यामध्ये घालूया मोहरी, थोडंसं जिरं आणि 7-8 कढीपत्त्याची पानं घालून घेऊया. तर हे छान आपलं जिरं मोहरी तडतडलं की आपण ह्याच्यामध्ये घालून घेतलेली आहे कांद्याची पेस्ट. तर ही कांद्याची पेस्ट आपण छान भाजून घेऊया. मस्त अशी गोल्डन ब्राऊन करून घ्यायची आहे. कांद्याच्या पेस्टचा रंग बदलला की मग आपला कांदा व्यवस्थित छान भाजला जातो. रंग बदलेपर्यंत आपण छान भाजून घ्यायचा आहे कांदा. आणि त्याच्यामध्ये आता आपण हे टोमॅटो, लसूण, अद्रकची पेस्ट घालून घेतलेली आहे. कांदा आपला भाजून झाला की मग आपण ही पेस्ट घालून घ्यायची आहे. ही सुद्धा पेस्ट आपण एकदम छान तेलामध्ये भाजून घ्यायची आहे. हिचासुद्धा रंग बदलतो जसं आपण भाजू. हे बघा, असं छान रंग बदलला गेलेला आहे. छान आपला टोमॅटो, लसूण, अद्रकसुद्धा भाजला गेलेला आहे. तर त्यामध्ये आपण हळद घालून घेतलेली आहे. छोटे 2 चमचे घातलेले आहे हळद मी. छान आपण मिक्स करून घेतलेली आहे हळद. आता आपण हे कोथिंबीर आणि खोबऱ्याचं जे वाटण करून घेतलं होतं ते घालून घेतलेलं आहे. ते सुद्धा आता आपण छान तेलामध्ये परतून घेऊया. मस्त असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे 5 मिनटं. त्याचासुद्धा असा रंग बदलला जातो. तर इथे आपण 1 चमचा धना पावडर घालून घेतलेली आहे आणि 1 चमचा जिरा पावडर घालून घेतलेली आहे. तर मिक्स करून घेऊया पुन्हा एकदा. आणि आता घरचा मसाला घेतलेला आहे मी. आपला नेहमीचा घरचा मसाला असतो तो 1.5 चमचा घेतलेला आहे. कांदा लसूण मसाला आहे जो मी घरातच करते. आणि 1 अर्धा चमचा आपण लाल मिरची पावडर घातलेली आहे, म्हणजे आपल्या भाजीला छान रंग येईल. आणि इथे 1.5 चमचा मी मटण मसाला घालत आहे. मटण मसाला किंवा गरम मसाला आपण घालून घ्यायचा आहे. तर मी इथे मटण मसाला घालून घेतलेला आहे. तर छान आपण मसालेसुद्धा याच्यामध्ये परतून घेऊया. एकदम छान सुगंध येतो भाजीचा असा मस्त. आता आपण याच्यामध्ये हे 3 ते 4 तास भिजवून घेतलेले गावरान चणे आहेत ते घालून घेतलेले आहेत.
त्याचबरोबर आता आपण वांगा बटाटा घालणार आहोत. वांगा बटाट्याचे फोडे आपण मोठ्या चिरून घेतलेल्या आहेत, म्हणजे चणा आपला शिजायला वेळ लागतो, त्यामुळे वांगा बटाट्याच्या फोडे आपण जराशा मोठ्या चिरून घ्यायच्या आहेत, म्हणजे चणा आणि वांगा बटाटा एकसाथ व्यवस्थित अगदी छान शिजलं जाईल. अगदी बारीक चिरला वांगा बटाटा तर त्याचा गाळ होईल आणि गाळ झाला की चांगली लागत नाही भाजी. थोडंसं व्यवस्थित अगदी परफेक्ट शिजायला पाहिजे. तर आपण हे छान मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया वांगा बटाटा आणि चणा, आणि एक 5 मिनटं झाकण ठेवून वाफ काढून घेऊया. 5 मिनटं आपण झाकण देऊया. एक वाफ काढून घेतलेली आहे, म्हणजे छान असा मस्त मसाला पण व्यवस्थित भाजला जातो आणि वांगा बटाट्याला सुद्धा अगदी छान चव येते त्या मसाल्याची. तर आता आपण इथे पाणी घालून घेऊया. तर जेवढी भाजी आपल्याला करायची आहे तेवढं आपण पाणी घालून घ्यायचं आहे. अगदी घट्टही नाही आणि अगदी पातळही नाही, अशी आपण मीडियम भाजी करणार आहोत. ही थोडीशी मीडियम रश्श्याची भाजी करायची आहे. भाजी थंड झाल्यावर पुन्हा अजून थोडीशी थिक होते, तर आपल्याला थोडंसं पाणी थोडंसं जास्तीचं घालायचं आहे, थोडंसं, म्हणजे आपल्याला भाजी शिजायला वेळ लागतो. तर तेवढे 15-20 मिनटं आपली भाजी शिजण्यासाठी थोडंसं पाणी मी थोडंसं घालून घेत आहे जास्तीचं, की जेणेकरून आपली भाजी शिजून बरोबर मीडियम होईल. तर छान असं आपण त्याला झाकण ठेवूया. 10 मिनटं एक वाफ काढून घ्यायची आहे. अजून आपण मीठ घातलेलं नाही, तर आता आपण मीठ घालून घेऊया चवीनुसार. इथे मी हातानेच मीठ घालते, कारण मला हाताचा अंदाज येतो. तर आता आपण हे मीठ मिक्स करून घेऊया छानपैकी, आणि आता आपण झाकण ठेवूया. एक 10 मिनटं झाकण ठेवायचं आहे. उकळी फुटली की, अशी आपल्या भाजीला उकळी फुटली की पुन्हा आपण एकदा मिक्स करून घेऊ व्यवस्थित. आणि आता आपण बारीक गॅस करायचा आहे आणि मग झाकण ठेवायचं आहे. आणि झाकण नेहमी असं थोडंसं उघडं ठेवायचं आहे, पूर्ण बंद करायचं नाही. पूर्ण बंद केल्यावर झाकणाला सगळं भाजीचं तेल वरती लागलं जातं आणि भाजीला मग तरी येत नाही. त्यामुळे भाजीचं झाकण थोडंसं असं उघडंच ठेवायचं. तर एक 10 मिनटं झाल्यानंतर आपण झाकण उघडलेलं आहे आणि आता आपण बघतोय भाजी शिजली का, अजून थोडीशी कच्ची आहे. तर आपण पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. वर खाली हलवावं लागतं, म्हणजे कोणती बाजू वांगा बटाट्याची कच्ची राहणार नाही, सगळ्या बाजूने अगदी छान शिजली जाईल. तर पुन्हा आपण एकदा झाकण काढून वाफ काढून घेतलेली आहे. अजून एकदा 10 मिनटं आपण झाकण ठेवलं होतं. इथे आपण शेंगदाण्याचं कूट घालून घेतलेलं आहे, मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता अगदी छान भाजीला मस्त तर्री सुटलेली आहे. एकदम टेस्टी लागते, अगदी परफेक्ट आपण जशी लग्नामध्ये आणि इतर समारंभामध्ये खातो अगदी तशा प्रकारे एकदम मस्त टेस्टी होती ही भाजी. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आता हे कूट घालून आपण एक 5 ते 10 मिनटं आपण झाकून ठेवूया. नेहमी झाकण थोडंसं उघडं ठेवायचं आहे, म्हणजे भाजीला छान तर्री येते. पूर्ण पॅक करायचं नाही. तर तुम्ही बघू शकता आता आपली ही भाजी शिजलेली आहे. हे गरम आहे त्यामुळे जरासं भाजते माझ्या हाताला. आता आपला चणा छान शिजला गेलेला आहे. भाजी आपली झालेली आहे. तुम्ही बघू शकता कशी अगदी मीडियम झालेली आहे, पातळही नाही आणि घट्टही नाही. तर भाजी आपली छान रेडी झालेली आहे. आता आपण सर्व करूया. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बघा किती छान झालेली आहे भाजी. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. थँक्यू.